हॅलो फ्रेंड, चार्वी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत खमंग भाजणीची चकली। तर ही चकली छान कुरकुरीत होते, तशीच शेवटपर्यंत कडक राहते, तर अजिबात नरम पडत नाही, तशीच तेलामध्ये घातल्यानंतर देखील विरघळत नाही। तर या चकलीसाठी मी तुम्हाला दोन्ही प्रमाण सांगणार आहे। तर मी ते तुम्हाला वजनी प्रमाण देखील सांगणार आहे आणि एक माप देखील मी घेऊन, म्हणजे तुमच्याकडे वाटी वगैरे असेल तर त्यानुसार देखील कसं घ्यायचं तर ते देखील मी यामध्ये सांगितलेलं आहे। तर सर्वात अगोदर मी इथे 500 ग्राम तांदूळ घेतलेत, म्हणजे अर्धा किलो। त्यानंतर पाव किलो घेतलेली आहे चणा डाळ, म्हणजे 250 ग्राम। त्यानंतर मूग डाळ घेतलेली आहे मी आत्पा, म्हणजे 125 ग्राम। उडीद डाळ घेतलेली आहे मी साधारण 70 ग्राम। त्यानंतर 50 ग्राम पोहे, 50 ग्राम साबुदाणे, 30 ग्राम धने आणि 2 टेबलस्पून मी इथे घेतलेले आहे जिरे। जर तुम्हाला वजन करून घेता येणं शक्य नसेल तर तुम्ही इथे एखादी घरातली वाटी देखील वापरू शकता। तर मी इथे छोटी मापटी घेतलेली आहे, तर आमच्या इकडे याला मापटीच म्हणतात। तर मी इथे 3 मापटी घेतलेले आहेत तांदूळ रेशनचा आहे आणि जुनाच आहे, तर जुनच तांदूळ शक्यतो वापरायचे। त्यानंतर 1.5 मापटी घेतलेली आहे मी इथे चणा डाळ, पाऊण मापटी भरलेली आहे मूग डाळ, त्यानंतर जवळजवळ अर्धी मापटी भरलेली आहे उडीद डाळ आणि जवळजवळ 1 मापटी भरलेले आहेत पोहे। तर पोह्यांचं कसं वजन जरी केलं तरी पोहे खूप जास्त भरतात, तर मापटीमध्ये इथे जवळजवळ 1 मापटी भरलेले आहेत। त्यानंतर पाव मापटी भरलेले आहेत साबुदाणे, अर्धा मापटी भरलेले आहेत धणे आणि 2 टेबलस्पून मी इथे घेतलेले आहे जिरे। तर तुम्हाला मी इथे सर्वात अगोदर वजन करून दाखवते। तांदूळ बरोबर मी इथे 500 ग्राम घेतलेले आहेत आणि तांदूळ आपल्याला 2-3 पाण्यात स्वच्छ धुवायचे आहेत, कारण हा रेशनचा तांदूळ आहे। त्यानंतर मग मी इथे चाळणीवर त्याला 10-15 मिनटं निथळत ठेवलं आणि त्यानंतर फॅनखाली मी हे तांदूळ दिवसभर सुकवून घेतलेले आहेत। जर तुम्हाला दिवसा नाही जमलं सुकवायला तर तुम्ही रात्रभर देखील ठेवले तरी चालतील। मी इथे रेशनचा तांदूळ वापरलेला आहे, तर तो मी 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे। बाकीच्या डाळी वगैरे आपल्याला धुवायच्या नाही आहेत, तर त्या ओल्या कपड्यामध्येच पुसून घ्यायच्या आहेत। तांदूळ धुतल्याने हलका होतो आणि चकल्या देखील आपल्या छान होतात। त्यानंतर मग इथे मी चणा डाळ घेतलेली आहे, कारण तिच्याने चकल्या खूप छान खमंग अशा होतात। मूग डाळ का घ्यायची, कारण की मूग डाळ घेतल्याने ना छान अशी बाइंडिंग येते चकलीला, आणि उडीद डाळ घेतल्यानंतर जो खुसखुशीतपणा आहे तर तो येतो। तसंच पोहे घेतल्याने देखील इथे चकली खूप छान लागते चवीला, आणि साबुदाणा घेतला ना की चकलीला एक क्रंचीपणा देखील येतो। धन्यांमुळे चकलीला खूप छान अशी चव येते आणि जिरे घेतल्याने चकलीला छान असा रंग येतो। परंतु हे सर्व आपल्याला पदार्थ व्यवस्थित भाजून घ्यावे लागतात। जर हे पदार्थ व्यवस्थित भाजले तर चकली देखील खूप छान होते। आणि इथे मी आता भाजायला एक कढई ठेवलेली आहे, तर कढई थोडी जाड बुडाचीच घ्यायची आणि आपल्याला हे सर्व पदार्थ अगदी मीडियम टू लो गॅसवरच भाजून घ्यायचे असतात। तर फार कुठलाही पदार्थ आपल्याला इथे भाजून घ्यावा लागत नाही। तर 4-5 मिनटं इथे मी तांदूळ भाजून घेतलेले आहेत। तर तांदूळ थोडंसं हलकं रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। तर इथे बघू शकता माझे तांदूळ भाजून झालेले आहेत। त्यानंतर आता मी इथे चणा डाळ भाजायला घेतलेली आहे, तर चणा डाळ भाजायला देखील आपल्याला 5-6 मिनटं लागतात। चणा डाळ भाजली की नाही हे कसं ओळखायचं, तर चणा डाळीला साधारण डाग पडायला सुरुवात होते किंवा मग चणा डाळीचा आहे ना सुगंध यायला सुरुवात होते, तर तेव्हा समजायचं की आपली डाळ व्यवस्थित भाजली गेलेली आहे। तर ती काढून घ्यायची। त्यानंतर यामध्ये मूग डाळ घालून घ्यायची आहे, आणि मूग डाळीला चणा डाळीपेक्षा थोडा कमी वेळ लागतो भाजण्यासाठी। तर मूग डाळीला देखील छोटे छोटे डाग यायला सुरुवात होते, तर तेव्हा समजायचं की आपली मूग डाळ देखील भाजून झालेली आहे। मूग डाळीनंतर मी इथे उडीद डाळ भाजायला घेतलेली आहे। तर उडीद डाळ थोडी चिकट असल्याने मी मूग डाळीबरोबर ती केव्हाच भाजत नाही। तर इथे 2-3 मिनटामध्ये आपली उडीद डाळ देखील भाजून झालेली आहे, तर ती देखील आता आपण काढून घेऊयात। त्यानंतर इथे मी पोहे घेतलेले आहेत भाजण्यासाठी, तर पोहे भाजायला पण साधारण 3-4 मिनटंच लागतात। तर इथे पोहे देखील आपले भाजून झालेले आहेत। त्यानंतर आपण साबुदाणे भाजून घेणार आहोत, तर साबुदाणे कमी असल्याने त्याला देखील कमी वेळ लागतो भाजण्यासाठी। तर साबुदाणे देखील इथे आता आपले भाजून झालेले आहेत। त्यानंतर आपण इथे धने भाजून घेऊयात। तर धन्यांचा देखील इथे सुगंध येत आहे आणि आता धने भाजून झालेत, तर ते देखील मी काढून घेते। यानंतर मात्र मी गॅस बंद केलेला आहे आणि बंद गॅसवरच मी ते मिनिटभर जिरे भाजून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे पदार्थ भाजून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर एका परातीमध्ये काढून ते पदार्थ आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत, आणि थंड झाल्यानंतर मग आपण हे घरघंटीवरून दळून आणायचे आहेत।
आपण जे साहित्य घेतलेले आहेत तर त्यामध्ये बरोबर आपली इथे भाजणी झालेली आहे 1 किलो. जेव्हा हे पदार्थ थंड होते तर आपण वजन केलं होतं त्यानुसार आपले 1 किलो 80 ग्राम भरत होते आणि भाजल्यानंतर मात्र मी वजन केलं तर 1 किलो 50 ग्राम भरले. घरघंटीमधून दळून आणल्यानंतर 50 ग्राम घट झालेली आहे. तर एवढ्या साहित्यांमधून बरोबर आपली 1 किलो अशी भाजणी तयार झालेली आहे. तर आता आपण इथे चकली करायला घेणार आहोत. तर इथे मी 4 वाट्या घेतलेल्या आहे पीठ आणि आपल्याला इथे 1 वाटी ठरवायची आहे आणि त्याच वाटीने पीठ आणि पाणी बरोबर मोजून घ्यायचं आहे. तर 4 वाटे पीठ घेऊन झाल्यानंतर आता इथे आपण पाणी गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. तर आपण उकड काढणार आहोत म्हणून मग मी इथे 3.5 वाट्याबरोबर पाणी घेतलेलं आहे. पाण्याला उकळी येण्यासाठी आता इथे मी गॅस पेटवून त्यावरती पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्यामध्येच आता आपल्याला इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि तेल देखील. तर तेलाचं आपल्याला वरून मोहन घालायचं नाही आहे. तर इथे मी 1.5 चमच्याबरोबर तेल घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण पाण्यामध्ये घालण्यासाठी घेऊयात. इथे ओवा घेतला आहे मी अर्धा टेबलस्पून, 1 टेबलस्पून घेतलेले आहेत पांढरे तेल, चिमूटभर इथे हळद घ्यायची आहे आणि 1 टेबलस्पून मी घेतलेलं आहे लाल मिरची पावडर. त्यानंतर मी इथे थोडंसं हिंग घेतलेलं आहे. तर लक्षात ठेवा इथे हळद आपल्याला खूप जास्त घ्यायची नाही आहे, नाहीतर मग आपल्या चकल्यांचा रंग आहे तर तो काळा पडतो. तर आता इथे पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपण हे सर्व पदार्थ यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग आपण पीठ घालून व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून आपल्याला 15 मिनटं हे झाकून ठेवायचं आहे म्हणजे सर्व जी वाफ आहे तर ती या पिठामध्ये जिरून जाईल. पंधरा मिनटं झालेले आहेत. तर आता आपण हे पीठ परातीमध्ये काढून घेऊयात आणि पीठ गरम आहेच तर आपल्याला ते मळावं लागतं. तर पीठ खूप जास्त गरम आहे तर मी इथे बटाटा स्मॅशरच्या मदतीने पहिले एकजीव करून घेते पीठ. आता हात लावू शकतो इतपत आपलं पीठ थंड झाल्यानंतर लगेचच ते मळून घ्यायचं आहे. फार थंड होऊ द्यायचं नाही आहे. आणि जर मध्ये आपल्याला वाटलं की थोडंसं पाणी घ्यायचं तर फक्त हात आपण पाण्यामध्ये डीप करून घ्यायचे. तर पाणी काय वापरायचं नाही आहे ते पीठ मळताना. जर पाणी आपण वापरलं ना तर आपल्या चकल्या आहेत त्या नरम होतात. तर आता इथे बघू शकता माझं पीठ छान असं मळून झालेलं आहे. तर आता यातील एक गोळा घेते आणि तो पुन्हा आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे, थोडा स्मूथ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपण इथे चकलीच्या साच्यामध्ये घालून याच्या चकल्या पाडून घेणार आहोत. साच्यामध्ये मी इथे चकलीची चाणी बसवून घेतलेली आहे. तर आता इथे साच्याला थोडं तेल लावून घेते म्हणजे आपला पीठ व्यवस्थित पडेल आणि आता यामध्ये जेवढा मावेल तेवढा पीठ इथे घालायचं आहे आणि पीठ आपल्याला दाबून भरायचं आहे जेणेकरून त्यामध्ये पोकळी राहता कामा नये आणि आपल्या ज्या चकल्या आहेत तर त्या सर्व एकसारख्या पडतील. जर तुम्हाला इथे चकलीचा आकार व्यवस्थित गोल जमत नसेल तर अशा पद्धतीने डिशवरती इथे आपल्याला गोल गोल फिरून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने आता इथे आपल्याला 3 ते 4 वेळे घेऊन इथे चकली पूर्ण करून घ्यायची आहे. जर तुम्हाला सराव असेल चकल्या पाडण्याचा तर तुम्ही त्या ताटामध्ये देखील पाडून घेऊ शकता. तर मी बाकीच्या चकल्या सर्व ताटामध्ये ते पाडून घेतलेल्या आहेत. तर पूर्ण आपण एक साचा भरला होता तर त्यामध्ये आपल्या 7 ते 8 चकल्या इथे पाडून झालेल्या आहेत. तर तेवढेच अगोदर आपण चकल्या इथे पाडून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आता इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. सुरुवातीला फास्ट गॅसवरती तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग शेवटपर्यंत आपल्याला मीडियमच गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि त्यावरती सर्व चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला आता इथे आपण चेक करूयात आपलं तेल गरम झालं आहे की नाही. तर पीठ टाकल्यानंतर ते लगेचच वर आलं म्हणजे समजायचं आपलं तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर इथे आपल्याला जेवढ्या मावतील त्यामध्ये तेवढ्याच चकल्या सोडून घ्यायच्या आहेत कारण भरपूर जास्त जर चकल्या सोडल्या तर तेल इथे थंड होतं आणि चकल्या आपल्या ज्या तेलामध्ये सुटतात तर त्याचं मुख्य कारण तेच असतं की तेल थंड असतं. तर आता इथे मी एका टायमाला 3 चकल्या सोडून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता याच्यावरती तेलाचे भरपूर असे बुडबुडे आलेले आहेत. तर थोडे आपल्या चकल्या वरती आल्या ना तेलावर तरंगू लागले तर समजायच्या चकल्यांची एक बाजू आपली झालेली आहे. त्यानंतरच मग आपल्याला या चकल्या पलटी करून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही अगोदर चकली पलटी केली तर तिचे तुकडे होऊ शकतात. तर इथे बघू शकता एकदम आपले बुडबुडे थांबलेले आहेत. तर आता आपण चकली काढून घेऊयात आणि चकली काढल्यानंतर ती आपल्याला चाळणीमध्ये ठेवायची आहे जेणेकरून चकल्यांची जी वाफ असते तर ती पूर्ण निघून जाते आणि आपल्या चकल्या व्यवस्थित थंड होतात आणि कुरकुरीत मग व्हायला सुरुवात होते. जर आपण एकावर एक चकली जर ठेवली तर ती दुसऱ्या चकलीच्या उष्णतेने नरम पडू शकते. तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या देखील चकल्या तयार करून घेते.
तर इथे माझ्या खमंग कुरकुरीत अशा चकल्या तयार करून झालेल्या आहेत। माझी चकलीची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।